धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा कहर आपल्याला बघायला मिळत आहे। पांझरा नदी पात्रामध्ये अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे। आपण बघू शकता धुळे शहरातील ही पांझरा नदी आहे आणि धुळे शहरातील ही पांझरा नदीवरील तीनही पूल सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। आपण जर बघितलं तर अक्षरशः पांझरा नदी ही सध्या दुथडी भरून वाहत आहे आणि या ठिकाणी जे शहरातील तीनही पूल आहेत पांझरा नदीवरील हे तीनही पूल सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। हे वाहतुकीसाठी हे पूल सध्या बंद करण्यात आलेले आहेत आणि पांझरा नदी किनारी असलेल्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात हा पूर आपल्याला बघावयास मिळत आहे। गेल्या वर्षी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात हा पूर आलेला नव्हता आणि त्यानंतर आज आता आपण जर बघितलं तर अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पांझरा नदी आता सध्या दुथडी भरून वाहत आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर यावरून आपल्याला अंदाज मिळू शकेल की धुळे जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस झालेला आहे आणि आज सलग चौथा दिवस असताना देखील आज सलग चौथ्या दिवशी देखील पावसाचा कहर हा धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये कायम असल्याचे बघायला मिळत आहे। धुळ्यावरून भूषण हिरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।